हॅलो, मी किरण बेंद्रे. शब्दांची मेजवानी या यूट्यूब चॅनलमार्फत आपल्यापर्यंत एक नवीन कोरालेख विचारात्मक असा घेऊन येत आहे. त्याचं नाव आहे वेदनेची साधना. सर्वसाधारणपणे माणसाला दैनंदिन जीवनात कामकाज करीत असताना शरीराला म्हणा किंवा मनाला म्हणा काहीतरी थोडीफार जखम होत असते. परंतु त्या जखमेचं स्वरूप जर 1-2 दिवस राहिलं तर त्यातून काही वेळेला चांगलंही निष्पन्न होतं. त्याचं एक उदाहरण पाहू आपण. प्रेम, प्रज्ञा आणि प्रेरणेच्या या सभामंडपात असलेल्या माझ्या श्रोत्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो की लेखकाला वाचकाबद्दल आणि वाचकाला लेखकाबद्दल एक विशेष आदर असावा लागतो. आणि त्या अनुषंगाने त्या आदरामधील शंका किंवा संशय याचा पदर किंवा अडथळा जर आपण बाजूला केला तर त्या आदराची उंची अजून वाढते. मला अभिमान आहे त्या बाळाचा. ते बाळ आईला सारखं म्हणायचं, आई मला भूक लागली, आई मला भूक लागली. 2-3-4 वेळा झालं. आईला काय करावं सुचत नव्हतं. घरामध्ये काहीसुद्धा नव्हतं त्या मुलाला देण्यासाठी. पुन्हा मुलांना आई टाहू फोडला, आई गं मला खूप भूक लागली. डोळे गरगर फिरायला लागल्यात, पोटात भुकेनं आगडम उसळलाय. मुलाचं वय होतं 7. आई उन्हात काम करीत होती. मे महिन्याचे दिवस. सूर्य खडा पहारा देत होता. घामानं अंग डबडबलेलं होतं. पुन्हा मुलानं टाहू फोडला, आई ग मला काही कळ निघत नाही, लई भूक लागली. मुलाचं वय होतं 7 वर्ष. आईनं मुलाला हाताला पकडलं, जवळ घेतलं, अंगावर पदर टाकला, आंचळाला लावलं. देवाचा चमत्कार झाला. मुलाचं वय वर्ष 7. आईला पाना फुटला, दुधाच्या धारा निघू लागल्या. मुलगा दूध पित होता. त्याच टायमाला नेमका परमात्मा आणि आत्मा यांचा सुसंवाद घडला. आईनं आभाळाकडे पाहून देवाला दोन्ही हात जोडले आणि काय म्हटली, कुणी तुला राम म्हणत असेल, कुणी तुला रहीम म्हणत असेल, परंतु खरंच देवा भगवंता, आईच्या दुधाच्या रूपाने तू मुलाची तहान भागवलीस. देवा तुझं धन्य मानावं तेवढं थोडं आहे. मी असं ऐकलं होतं तू जनीचं दळणकांडण केलंस, द्रौपदीला पण आयत्या वेळेला मदत केलीस. खरंच तू महान आहेस देवा, खरंच तू महान आहेस. त्याच वेळेला नेमकी लाल दिव्याची साहेबाची गाडी तिथं येऊन थांबली. साहेबांनी हा प्रकार पाहिला. साहेब गाडीतून ओरडला. जिल्हा परिषदेचा मुख्याधिकारी होता. बरोबर आपले माननीय सन्माननीय जिल्ह्याचे कलेक्टर साहेबसुद्धा होते. जिल्हाधिकारी त्या बाईला म्हणाला, ए बाई तू गाडवीन आहेस, काम चोकार आहेस. मुलाला झटकन बाजूला केलं. मुलगा छनी हातोडा घेऊन पळत गेला. पळत गेल्यानंतर ह्याच्या मनात साहजिकच संशय येणार, काय प्रकार होतो तो. त्या मुलांनी काही नाही, समोर असणाऱ्या दगडावर गेला, ठकठक करत राहिला. आईला वाटलं मी ह्याला शाळेत घातलं आहे, मुलांनी हे काम करायला नको आहे. तिला पसंत पडलं नाही. ती ताबडतोब त्या मुलाकडे गेली, हातातली छनी धरायला लागली. तोपर्यंत मुलांनी फटका मारला. छनी आणि हातोड्याच्या मध्ये आईचा हात सापडला. फटका बसला. वेदनेनं किंचाळली, आई ग म्हणून. शेजारून शाळा मास्तर चालले होते. मास्तरांनी हा प्रकार पाहिला. जवळ गेले, आस्थेनं विचारपूस केली. त्या आईचा रक्ताने भरलेला हात पुसला. मुलाला विचारलं काय करीत होता. मुलांनी समोरील दगडाकडे बोट दाखवलं. गुरुजी गेले. दगड रक्तानं माखलेला होता. फडक्याने दगड पुसला. आतमध्ये लिहिलेलं होतं, मी साहेब होणार. मानावं लागेल त्या मुलाला. वय वर्ष 7. त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवतं, विजन ठरवतं. अशा टायमाला शाळेत जात नाही ही वेदना आईला त्या वेदनेपेक्षा सुद्धा महान होती. त्या मुलांनी ते दगडावर कोरलेलं अक्षर खरोखर भगवंतानी आईच्या हृदयावर कोरलं होतं. तसं पाहायला गेलं. अशाबद्दल आपल्याला एकच आठवल, ऐसे झाले का रुजना जैसे स्फुल्लिंगा लागो न इंधना. मग तो प्रौढ होऊनी अग्नी तिन्ही लोकाचा आज जाळू शकेल. अशा आपल्या सुप्त गुणामध्ये लपलेल्या प्रत्येक ठिणगीने पेट घेतला. मनुष्याचं आयुष्य सुंदर व्हायला वेळ लागत नाही. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं, एका मुलाला 35% मार्क पडलेत,
गुणसंख्येकडे पाहायचं नाही, त्याच्या गुणवत्तेकडे पाहायचं, पॉझिटिव्ह विचार करायचा. आपल्या बहिणाबाई शाळेत गेल्या नव्हत्या, परंतु एच्या अभ्यासक्रमामध्ये त्या अवश्य आपल्या विषयाला आहेत. आपले अण्णाभाऊ शाळेत गेले नव्हते जास्त करून, परंतु आज ही रशियामध्ये त्यांच्या नावानं एक छानपैकी अभ्यास केंद्र चालवलं जातं. आईन्स्टाईन किती शिकले होते, गॅलिलिओ किती शिकले होते याचा आपण विचार करायचा नाही, परंतु त्यांनी कार्य केलेलं किती महान आहे हे पाहायचं. आपल्यातील जे काही लपलेले सुप्त गुण आहे त्यांना जर आपण वाव दिला, अवश्य चांगला माणूस घडू शकतो. तसं पाहायला गेलं, चांगला माणूस घडवण्यासाठी 5 अंगभूत मूलतत्व असावं लागतात. पहिलं तत्त्व आहे, त्याला एका ठराविक घटनेचं विश्लेषण करण्याची बौद्धिक क्षमता असावी लागते. त्यानंतर त्याच्याकडं गणिती बुद्धी असावी लागते. त्यानंतर एक प्रकारे बोलण्याची कला म्हणजे संभाषण कौशल्यसुद्धा पाहिजेच. त्याचप्रमाणे तो माणूस रागाची पातळी जास्त न चढवता संवेदनशील असावा लागतो. आणि राहिलं शेवटचं, त्याच्या अंगी धाडस असावं लागतं. कारण ज्या वेळेला साहेब त्या मुलाच्या आईला गाडवीन म्हणाला, आताच्या पोरांनी तीच हातोडी घेऊन साहेबाचं डोकं फोडलं असतं, मेंदू बाहेर काढला असता. त्या मुलांनी छनी घेऊन दगडापाशी गेला, त्यांनी काही बदाम कोरला नाही, आय लव्ह यू कोरलं नाही, मी साहेब होणार, चांगलं जीवनाचं ध्येय सांगितलं. त्याला जर आपण विचार केला जरा थोडासा, त्या मुलांनी ते ध्येय सांभाळण्यासाठी किंवा साक्षात उतरवण्यासाठी भरपूर अभ्यासाशी अहोरात्र झुंजला, अभ्यास केला, साधना केली. त्याला जी वेदना मनाला झाली होती त्याला त्यांनी साधना मानली. अहोरात्र जागून सुशिक्षित झाला. आपल्यातले काही लोक सुशिक्षित झाले, शहरात गेले, परंतु संकुचित राहिले. त्यांना विचारलं आपलं वातावरण कसं आहे, ते सरळ सांगतात, हम दो हमारे दो मम्मी पप्पा को छोड़ दो. त्याच्या मुलाला जर आपण विचारलं विनोदाने, बाबा एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय माहिती का, तो व्याख्या काय सांगतो माहिती, मम्मी पप्पा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात. आजी आजोबा कुठे, गावाकडं, काय फायदा, तुमच्यापाशी नाही, तुम्हाला काही कमी केलेलं नाही, भरपूर पगार आहे, स्वतःच घरदार आहे. आपण जर पाहायला गेलं, जरा थोडं गोष्ट विचार करून, कोणाच्या पोटी जन्मलो, कोणत्या रंगानं जन्मलो याचा विचार न करता आपण आपलं जीवन सार्थकी लावायचं, एवढंच या लेखातून सांगण्यात येतं. अजून एक दृष्टीने विचार केला, क्रिकेट हा एक छानपैकी खेळ आहे. हार जीत प्रत्येक ठिकाणी असते, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये अष्टपैलू खेळाडूला सगळ्यात जास्त मानाचं स्थान आहे. अष्टपैलू म्हणजे कोण, ज्याला बॉलिंग येते, बॅटिंग येते, विकेट किपिंग येते, फिल्डिंग येते, अशाला अष्टपैलू म्हणतो. निसर्ग हा आपण गुरु मानला पाहिजे. निसर्गाला चॅलेंज करायचं नाही, निसर्गावर अतिक्रमण अजिबात करायचं नाही. आपल्याला जर डोंगर चढायचा असेल तर वाकावंच लागतं. ताटमानेनं डोंगर चढलं, मागं दरीत पडायची खूप मोठी भीती असते. निसर्गाला आपण गुरु मानलं पाहिजे. एक माणूस सारखा दिवसातून वारंवार आरशामध्ये जाऊन चेहरा पाहायचा. चेहरा पाहण्याच्या अगोदर तो आरसा पुसायचा. चेहरा पाहण्याच्या अगोदर आरसा पुसायचा. खूप वेळ झालं एका गालिबने पाहिलं. त्याने एक सुंदरपैकी वाक्य रचना केली, धूल तो चेहरे पे थी मगर बार बार आईना पोछते रहा. एका सुशिक्षित झालेल्या माणसाचा पुण्यात आल्यानंतर सत्कार केला. त्याला त्याच्या खेडेगाव भागाचं वर्णन करण्यास सांगितलं. त्यांनी सांगितलं, खेडेगावामध्ये उजाड माळरान, झोपड्या, विरळ लोकवस्ती, भकाळलेली जनावरं. पुण्यात पाहिलं स्वच्छंदी जीवन, तरुण पिढी दुचाकी ती फोर व्हीलरमधून स्वच्छंदीपणे बागडतात. त्याचवेळी त्याच्या मनात आलं, कुणी झाकताच डोळे कुणाला सुंदरा दिसते, कुणी झाकताच डोळे कुणाला रंभा उर्वशी अप्सरा दिसते, परंतु मी झाकताच डोळे मला माझी शेतात राबणारी माय दिसते. किती मोठं आईचं वर्णन केलेलं आहे त्या मुलाने, खरं मानावं लागन अशा याला. पुन्हा त्याने आपल्या आईविषयी एक कौतुक असं वापरलं, माझ्या माईपुढं थिट राऊळ देऊळ, माझ्या माईपुढं थिट राऊळ देऊळ, तिच्या
चिऱ्यामध्ये दिसतं मला, तिच्या पायाच्या चिऱ्यामध्ये दिसतं मला. अजंठा वेरूळ, अजंठा वेरूळ यालाच म्हणतात सत्यम शिवम सुंदरम. अजून जरा आपण थोडं पुढे गेलं, अजून जरा थोडा जर विचार करायचं गेलं, एक मुलगा परीक्षेला कालावधीमध्ये असताना रात्रीचा घरात अभ्यास करत होता. त्यावेळेला MSEBची लाईट वगैरे काही सोय नव्हती. घरामध्ये रॉकेलचा दिवा, चिमणी, वात वर खाली करायला एक स्क्रू होता. आईला सांगायचा मुलगा, आई दिव्याची वात वर कर, मला दिसत नाही, अभ्यास करायचा आहे. तिकडून बाप वराडला, अगं दिव्याची वात बारीक कर, मला झोप येत नाही. आईने काय केलं, रात्रभर दिव्याची वात वर खाली करत राहिली, जळत राहिली, वात म्हणून जळत राहिली. तिला आई म्हणतात. या आईला मानाचा सलाम. आपण म्हणतो सुख में सब साथी, दुःख में ना कोई. तसं पाहायला गेलं तर या म्हणीला थोडा अपवाद आपण एक उदाहरण अनुषंगानं विचार करू शकतो. एखादा माणूस रस्त्यावर जाताना दुचाकीवरून स्लिप होऊन पाडला. आपला काही ओळखीचा नसतो. आपण त्याच्या जवळ जातो. सगळेजण प्रवासी रस्त्यावरचे, काय बाबा कुठं लागलं, एकजण त्याची गाडी उचलतो, स्टँडला लावतो, बाजूला घेतो, त्याला सावलीमध्ये ग्लासभर पाणी देतो. त्याला जे काही दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये थोडा तरी वाटेकरी होतो, सहभागी होतो. परंतु एखाद्या माणसाला समजा एखादी लॉटरी लागली ₹1,00,000 लोक त्याच्या आनंदात सहभागी होत नाही. तो आनंदात मशगूल असतो. काही वेळा शुभेच्छा येतात, त्याचा स्वीकार करतो. परंतु काही लोक त्याच्या आनंदामध्ये सहभागी होत नाही. त्यांचा समज काय असतो, गोड, आता लय मस्ती करील, आता ही येईल ती येईल, तो त्याचा सवाल झाला. परंतु दुःखामध्ये कोणीही सहभागी होतं. सुखामध्ये जो वाटेकरी होईल तोच खरा माणूस आणि तोच खरा माणूस धर्म. मी लवकरच एक छान सल्ले घेऊन आपल्या भेटीला येत आहे. ओके.